भक्तपूर सिटी सगळं पूर्ण काम विटांचंच केलेलं आहे. बघा फ्लोअरला पण विटा आहेत, भिंतींना गेटला सगळीकडे विटाच आहेत. आणि जुनी सिटी आहे इथे बघूनच समजतं. ये चार मंदिर यहाँ का चार धाम है. चार धाम वाला मंदिर है. देखिए आइए केदारनाथ, द्वारका, काशी विश्वनाथ, यहाँ का चार धाम है. अभी हम ये खड़ी हुई जगह है दरबार स्क्वायर बोलता है इसका. दरबार स्क्वायर राजा का महल, ये वाला बिल्डिंग है राजा का महल. पिछली खिड़की दरबार बोलता है. वो दरबार बनाया हुआ है 17वीं शताब्दी का है. भक्तपूर सिटी बघून झाली. आता आम्ही चाललो बाहेर. छान होती म्हणजे फोटोज वगैरे काढायला, कारण हे सगळं जुनं बांधकाम आहे आणि ज्या वास्तू सगळ्या होत्या त्या जुन्या होत्या. त्या राजांनी त्यांच्या कन्व्हिनियंटसाठी सगळं जे बांधलं होतं. सो आम्ही आलो आता आतमध्ये आणि इथे हा स्तूप आहे आणि इथे 3 मूर्ती आहेत. बघा डोलत चमकलेले आहेत गाईज. टुटुशेटचे डोळे बघा कसे चमकलेले आहेत. आता इथं मला येडा करून ठेवशील तू. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स फ्लॅटकाच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही दोघं रेडी आहोत बघा. आणि आम्ही लवकर आलोय. आता लवकर नाश्ता करतो. केला तू नाश्ता केला ना? हा का? आता पब्लिक तर दिसते मला इथून. चला नाश्ता बघूया काय आहे. नाश्ता करूया बघा. सो चला मी नाश्ता तर घेतलेला आहे. याच्यातून घेऊ का मी? काय का घेऊ का त्याच्यातून? चला मस्तपैकी नाश्ता करून घेतो. आज कुठे काठमांडूच आहे ना आपला? चला उद्या अच्छा सिद्धेचं माहेर. हां हां. बाकी सगळी पब्लिक आपली नाश्ता करते. इकडे पण आणि इकडे पण. गुड मॉर्निंग. सो आमचा नाश्ता आम्ही घेतलेला आहे, तुम्ही पण घ्या. नाचली तरी मी लवकरच 1 वाजता उठली. सकाळी 6:30 वाजता. गुड गर्ल. मी बसमध्ये तर 7 o'clock. हां बाबा बोलतात तुला सत्कार करू आपण. गुड मॉर्निंग. नाश्ता केलास? बरू असं दे घे. हा आईच्या भांडण करायचा. कुठं आई? आल्या भांडण करू का? मागे. आणि तुम्ही इथे माऊची रडकी टीम बघू शकता. क्यूट दिसते ना. आयो कमेंट करून सांगा सोना क्यूट दिसते का नाही बघू. तुम्ही कमेंट करून सांगा. तो गाईज काल दुपारी सोनाली मार खाल्ला का? कारण की हसत होते लोक झोपून नव्हती देत. आणि आता मार खाते का? कारण की रडते. तू वरती रड काशील ना असते तर खालती हस ना. हे सोना हे सोना इकडे बोलतो मार खाल्ला तू. इकडे मी बोलून दिली. 2 वेळा निघलो फोटो काढून तेव्हा दुपारी पण मस्ती करत 2 भाजी भेटल्या. माझ्यावरचा पण तिलाच भेटला. आपण झोपलेलं तेव्हा का माऊ सोना आता तुझ्या फ्रेंडला, तुझी फ्रेंड आहे ना आहाना. कोण फ्रेंड आहे? कोण फ्रेंड आहे सोना? तिला पण सांगू शकते की मी भारताच्या आपल्या कंट्रीच्या बाहेर जाऊन पण मार खाल्ला. काय
हा ना पण मार मार खाली. तू पण तशी, तुझ्या फ्रेंड पण तशाच का? हा हा जोरात बोल ना. आमच्या टीचरना टीम तोंडातून आवाज नाही निघत. जोरात बोल. अरे माव आमच्या टीचरना आमच्या पोरांना कोंबडे बनवतात. कोंबडा तुझा कोंबडा बनतो, तुझा पिल्लू बनत असेल. पिल्लू नाही माझं काही बनतच नाही. टीचरने सांगितलं ना कोंबडा बन. टीचरने सांगितलं ना कोंबडा बन. ऐक मॉनिटर बनवलेला. बाबा मॉनिटर बघा, तुला सांगितलं ना कोंबडा बन, तर टीचरला सांगायचं टीचर मी तर लहान आहे, मी पिल्लू बनू का असं बोलायचं. नाही मी मॉनिटर आहे, मला चॉक दिलेला. हो. बोट सो आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आम्हाला आता या 2 बसेस आहेत, त्या 2 बसेसमध्ये जायचं आहे. येत आहे या 2 बसेसमध्ये जायचं आहे. हॅलो नमस्कार. गुड मॉर्निंग. चला बसून घेऊया बसमध्ये. मग आज आपल्याला काठमांडूचे सगळे साईट सीन आपण करणार आहोत. सो मी आलो आता बसमध्ये. जागा अडून ठेवले. कोणी सीट अडवले? रुमाल किचन घालीन ना मी, बसेल ना तिथं. इथं पिशवी ठेवले, इथे एक पर्स. अरे ए उद्या आपण एक काम करू, सकाळी लवकर येऊ आणि बसवर टावेल टाकून जाऊ, अख्खी बस. मग टेन्शनच नाही. मग रुमाल पण माझा आता. बसा बसा, मी पुढे बसतो. नाही ना मी पुढे बसतो. घ्या आई. सो आम्ही निघालो आता साईट सीन. पहिला आपला साईट सीन असेल ढोलेश्वर. आणि असं बोलतात की जेव्हा केदारनाथचं दर्शन करतात तेव्हा पशुपतीनाथ आणि केदारनाथ मिळून हे पूर्ण दर्शन पूर्ण होतं. तसंच त्यामध्ये ढोलेश्वर पण आहे. असं बोलतात की ढोलेश्वर पण पशुपतीनाथ केदारनाथ केल्यावर ढोलेश्वर पण करावं लागतं. म्हणजे पशुपतीनाथ केदारनाथची अर्धी मूर्ती पशुपतीनाथला आहे, तसंच त्याचा काही थोडासा अंश हा ढोलेश्वरला पण आहे. सो आपण आता ढोलेश्वरला जाणार आहोत आणि आता आपण सध्या काठमांडूच्या रोडवर फिरतोय. जसं मी तुम्हाला पोखरामध्ये सांगितलं की पोखराचे रोड्स एकदम क्लीन आहेत, तसंच इथे काठमांडूचे रोड्स पण एकदम क्लीन आहेत. एक बस आपली पुढे गेलेली आहे. हवं तसं आम्हाला बसता आलंय. रोड्स वगैरे एकदम क्लीन आहेत आणि रोड खूप छान आहेत. इथल्या सिटीज मला आवडल्या. क्लीनलीनेस आहे. हा भक्तपुर यहाँ ही स्वागत पाइंच मतलब क्या होता है? पाइंच मिलेगा? मिलने के लिए मिलेगा. हाँ सो आम्ही पोचलो आता ढोलेश्वर महादेव मंदिराच्या इथे. आणि इथे एक प्रसाद भैया 50 रुपीज. ये फूल को कौन सा है? धतूरा फूल है. हाँ धतूरा का फूल. धतूरा का ऐसा थोड़ी होता है. एक लेके जाए दीदी 50 रुपीज का नहीं. सो चलो आम्ही आता पोचलो दर्शनाला. टुटू शर्ट बघा आता. टुटू शर्ट ये मामाकडे ये ना आली. ये ना माझी टीम पार्टी नाही बदली. कशी झोपलेली टीम. ये ना जा मग. सो चला आपण दर्शन करून घेऊया श्री केदारनाथ को शीर ढोलेश्वर महादेव मंदिर. सो हे आहे ढोलेश्वर महादेव मंदिर. केदारनाथचा शीर असं बोलतात.
म्हणजे केदारनाथ आणि पशुपतीनाथला जे हे आहे की अर्ध केदारनाथला आहे, अर्ध पशुपतीनाथला आहे. तसंच त्याचा काही अंश हा डोलेश्वरला पण आहे. सो आम्ही त्याच मंदिरात चाललो आहोत. चला आपण जाऊया आणि बघूया आतमध्ये कसं काय आहे. दाखवायला जमलं तुम्ही नक्कीच तुम्हाला पण दाखवेन. चला चलो. ओम नमः शिवाय. शिरडोलेश्वर. केदारनाथ को शिरडोलेश्वर. चला. सो हे आहे डोलेश्वर महादेव मंदिर. सो हा आहे डोलेश्वर महादेव मंदिराचा परिसर. समोरून आपण मागून एंट्री केली होती आणि समोरून मंदिर आहे. आणि हा आहे डोलेश्वर महादेव मंदिरासमोरचा नंदी. सो माझं दर्शन झालं आणि ते आपल्या रजनी आई आणि बाकी सगळ्या आईस आहेत दर्शनाच्या लाईनमध्ये. मस्त दर्शन होते. केदारनाथ सारखाच आहे. बोला हर हर महादेव. सो इथे तुम्ही बघू शकता आमचे दोन्ही मॅनेजर आणि फोटोमध्ये तिघं पण सेम तुम्ही बघू शकता. माझ्या फ्रेम मध्ये बघे ना तिघं होती ना फ्रेम मध्ये. सो इथे डोलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला हे आहे ते श्री गणेश मंदिर आणि इथे आहे हे भगवती मंदिर. बंद करू. माझ्यात कसं छोटं मोठं सगळं करता येतं ना. जगदत हात जोड. आणि मागे अजून दोन मंदिर आहेत. हे लक्ष्मीनारायण विष्णू मंदिर. ही शयन अवस्थामध्ये मूर्ती आहे बघा. तिकडे बघा आता. सो तुम्ही एका फ्रेम मध्ये बघू शकता सगळ्या चौघींचे कपडे काळे, चौघींचे मन काळी. माकडच नाही. माकडाच्या बहिणी कोण? चारी हो. सो आम्ही निघालो आता डोलेश्वर महादेव मंदिराच्या इथून आणि इथे समोर आपल्याला काठमांडू सिटीचा व्ह्यू दिसतो बघा. ही काठमांडू सिटी आहे ना. भक्तपूर. अच्छा भक्तपूर आहे. सो आम्ही आता आलो कैलासनाथ महादेव मंदिराच्या इथे. मामाची टीम अशी रडते का रे? इथून चालता का? इथून चालता स्वामी इथून चालता. चल चालाच चालून देत नाही माझ्या पोराला. पण ते माझा नाही तो माझा तुमचा माझा आहे ना. माझा आहे ना म्हणून तो त्यांची चालत जाते का. तर मामाला त्रास द्यावायला नको. रुद्राक्ष झाड. ए कल्याणी ताई तो माझा आहे ना म्हणून मग तो मला त्रास होईल ना म्हणून यांच्यावर दिले यांना त्रास. म्हणून तो माझा हा रुद्राक्षचा झाड आहे बघू शकता.
सो आम्ही इथे पोचलो कैलासनाथ महादेव मंदिराच्या इथे आणि इथे महादेवांचा स्टॅच्यू मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी हा बघा, हा इथे आहे नंदी आणि हा स्टॅच्यू शंभो किती मोठा आहे ना. कुठे शंभो ये बघा शंभो कुठे हा कसा आहे शंभो? मस्त ना. शुभ दे कर सो हे बघा तुम्ही आमच्या मागे बघू शकता. कुठे दिसते का बघ पक्का कंट्रा शंभो. ओम नमः शिवाय. सो इथून पण कैलासनाथ महादेव मंदिराच्या इथून पण आपल्याला भक्तपूर सिटीचा व्ह्यू दिसतो. हा बघा, हा आहे भक्तपूर सिटीचा व्ह्यू आणि इथे 12 ज्योतिर्लिंग बनवलेले आहेत. जसे की इथे केदारनाथ, कृष्णेश्वर मंदिर आणि मग पुढे आहे शंभूंची खूप मोठी मूर्ती. चला आपण खाली मंदिर आहे त्या मंदिरात दर्शन पण करून घेऊया. सो गाईज मामा मला चाऊमिन देणार सो आम्ही आलो आता इथे मॅजिक शो बघायला. बाहर आ उधर नहीं जाएगा जी. इसमें है ना मैं आपकी तरफ नहीं जाएगा. एनिमल देखिए जी, यहाँ निकलेगा ग्राउंड में. प्लीज बाहर आइए. सभी सर और मैम को जरा दर्शन बताइए कि कैसा एनिमल बना है और कैसी ये देखिए जी एनिमल है ना यहाँ निकलेगा ग्राउंड में, उधर नहीं जाएगा मैडम, डरिए. इसे है ना मैं बाद में निकालूंगा, पहले इसे निकालेंगे. वन पिजन, ये देखना जी वन पिजन है. देखिए सर मैम वन पिजन है. अब वन पिजन से है ना आपके सामने 3 पिजन हो जाएंगे. 2 पिजन है ना ऊपर से आएंगे. आ जाओ मुर राइट. ये देखिए जी 3 बन गए. जादू से नहीं बनाया. अगर जादू से 1 के 3 बनाता ना तो फिर मैं राजस्थान से यहाँ नहीं आता, मार्केट में बेच देता. ये बहुत अच्छी कला है और इसी कला पे है ना आप जैसे साहब लोग मैडम लोग खुश होकर बहुत अच्छा इनाम देते हैं. देखिए जी बंद करा है एक और खोल के देखेंगे कि कैसे 1 पिजन से 3 पिजन बनकर तैयार है. नाइस. ये देखिए सर ये 3 पिजन का रूम है. ये चलो अंदर में बैठ जाइए, सिट डाउन, बैठिए अंदर में. ये देखिए जी इनका रूम है. अब यहाँ से है ना मॅजिक शो फिनिश. सो आता हा मॅजिक शो परत एकदा स्टार्ट करतो कारण आपण अर्ध्यातूनच आलेलो. येस बॉस. स्टार्ट करा सर. स्टार्ट. और कोई लोग हैं आपके साथ में? देखिए जी आपके सामने है ना मैजिक शो यहाँ से स्टार्ट करेंगे. ये देखिए जी स्टोन इधर में. ये देखना जी ये स्टोन है. अब देखिए जी इनका है ना कलर चेंज हो जाएगा. देखिए कैसे होता है. चलो स्टोन कलर चेंज हो जाओ. 1 2 3 थोड़ा सा मट्टी लगाएंगे. मुर राइट. स्टोन कलर चेंज हो जाओ. मुर राइट. ओह ये देखिए जी 1 कॉइन बन गए. ये देखना जी 1 कॉइन है. देखिए जी 1 रुपी से इंडियन मनी है. आप चेक कीजिए सर. कैच कीजिए. कैच लीजिए मैम, आप लीजिए. कैच कीजिए. नंबर कैच कर लीजिए. कैच वहीं से नंबर देखिए मैडम कितने नंबर के हैं. वापिस दे देना. जांच कर लीजिए. वो चुरा लिया आपका पैसा. पत्थर दे दिया आपको. दीजिए 1 कॉइन. पत्थर मत मारिए मैडम. 1 रुपीस वापिस दीजिए ना. ये ऐसे ही मेरे भी पैसे लेती है. ये देखिए सर मैंने कॉइन दिया है. मैडम जी पत्थर मार रहे हैं. कोई बात नहीं जी. स्टोन अलग रखेंगे इधर में. हाथ खाली है. थोड़ा सा मट्टी लेंगे. प्लीज वापस लाओ. मुर राइट. ये देखिए जी बन गए.
वही कॉइन है, देखिए जी 1 रुपीज से इंडियन मनी है। कोई बात नहीं, एक कॉइन है। अब देखिए जी 1 से 1 मैजिक में पेयर के आई ना, कोई दिक्कत नहीं। ये 4 कॉइन्स है ना मैम, इन्हें आप है ना ऐसे क्लोजर हैंड कर लेना, ठीक है ना। चलो जाओ मैडम, जिनके पास में 1 मैजिक करना है, मुड़ राइट, क्लोजर हैंड कीजिए, इधर में आ जाइए, इधर मुँह कीजिए, एक फूक लगाइए मैम, और ऐसे थ्रो कर दीजिए 4 कॉइन नीचे। मैडम जी 4 रुपीज छोड़िए ना, चुरा लिया इसने भी। नहीं आया। 1 मिनट, मैंने ना इनको 1 मिनट, मैंने इन्हें 4 रुपीज देखने के लिए दिए थे, इन्होंने अपनी पटलून में छुपा लिए। 1 मिनट मैडम, थोड़ा यहाँ से ना ये पतलून ऐसे हला। बहुत चोर है ये। मैडम जी ने ना 4 रुपीज पतलून में रख लिए हैं। थैंक यू, चले जाइए। अब देखिए जी इस मैजिक को चेंज करेंगे। 1 मैजिक देखिए जी यहाँ से होगा, 2 स्टिक है, अलग अलग है, ज्वाइंट हो जाएंगी। चलो जुड़ जाओ, 1 2 3, ये देखिए ज्वाइंट हो गई। इसमें है ना इतना बड़ा फ्लावर है, ये फ्लावर देखिए जी मेरे कहने से चलेगा। देखिए कैसे चलता है, प्लीज कम फ्लावर दिस साइड, फ्लावर्स मैजिक में चलो, फ्लावर्स जादू में चलो, और देखिए जी इसे खींचेंगे तो ये चलेगा। नहीं, इधर से ज्वाइंट नहीं है, इधर से देखिए जी इसे है ना अलग कर देंगे। अब देखना जी, अब चलेगा। कम फ्लावर मैजिक में चलो, फ्लावर्स जादू में चलो, और इसे खींचेंगे तो ये चलेगा। इधर से ज्वाइंट है, नहीं जी, इधर से ज्वाइंट नहीं है, अलग कर देंगे। अब देखना जी, अब चलेगा। प्लीज कम फ्लावर मैजिक में चलो, फ्लावर्स जादू में चलो, और देखिए जी इसे खींचेंगे तो ये चलेगा। स्टिक इधर रखेंगे जमीन पे, कान पकड़ लेंगे, घुस जाएगा। चलो घुस जाओ, मुड़ राइट। ये कनपकड़ी वाला मैजिक है जी। अब देखना इस मैजिक को है ना चेंज करेंगे। 1 बॉल है ना आपके सामने यहाँ से है ना दिल्ली जाएगी, अगर नजर में आ जाए प्लीज बता देना। देखिए कैसे जा रही है। चलो जाओ, 1 बॉल तुम दिल्ली चली जाओ, मुड़ राइट, दिल्ली चली जाना, वो दिल्ली चलेगी जी। नहीं, इसमें नहीं है, ये बिल्कुल खाली है। इसके अंदर नहीं जी, ये भी खाली है, वो दिल्ली चली गई है। ये वाली बॉल है ना यहाँ से आगरा जाएंगी ताजमहल देखने के लिए। इस कप को इधर रखेंगे। चलो जाओ बॉल, आगरा चली जाओ, मुड़ राइट, वो आगरा चली गई जी। ये वाली बॉल है ना यहाँ से काठमांडू जाएंगी सिटी घूमने के लिए। इस कप को इधर रखेंगे। चलो जाओ, काठमांडू चली जाओ, मुड़ राइट, काठमांडू गई, वापिस आएगी। एक एक करके आइए। 1 बॉल देखिए दिल्ली से आ गई है, 2 बॉल आगरा से आ गई है, और तीसरी बॉल देखिए काठमांडू देख के आ रही है। वापिस से देखना जी, 2 कप है, 3 बॉल है। इस 1 बॉल को इधर में बंद करेंगे, और इस बॉल को इधर, और इसे मुट्ठी में, तीनों अलग अलग है। ये इसमें जाएगी, देखिए गई। यहाँ पे है ना 2 बॉल बातें कर रही है, ये नाराज है, चलो तुम्हें बुलाया, ये देखिए जी ये चली गई। और तीनों बॉल ना यहाँ पे पार्टी कर रही है, एंजॉय कर रही है। 3 चला, आमचं दर्शन झालं, फोटो वगैरे काढून झाले, चाऊमीन खाऊन झाले, आणि आम्ही निघालो। चाऊमीनचा डबा फेकायचा तर आम्ही गुडूला दिला की बरं तू खा। भक्ती पाटील आलेले चालत, हाय कर गुडू, हाय बघा, आम्ही कचरा वगैरे तिच्या हातातच घेतो। चाऊमीन आहे त्याच्यात, चल। सो आम्ही पोचलो आता इथे भक्तपूरला, इथे राजदरबार आहे, राजदरबार बघायला चाललोय। आणि इथे सगळं जुना कन्स्ट्रक्शन आहे, जुन्या टाईपमध्ये। चला आपण जाऊया, बघूया काय काय आहे, मी ब्लॉगमधून तुम्हाला पण दाखवतो। आणि आज मी आणि रजनी मावशीने मॅचिंग केलेलं आहे, आणि जग्गू दादाने पण। अजून कोणी गेले? ती एक मावशी आहे, हां। चला आपण बघूया भक्तपूर सिटी, सगळं जुन्या टाईपमध्ये आहे। काय का, कोणाची टीम आहे तू? हां, मावशीच आहे ती, साईडला। सो गाईज आम्ही आता आलो भक्तपूरमध्ये। आमची अर्ध्यापेक्षा जास्त पब्लिक हॉटेलवर गेली, कारण त्यांना हा पॉईंट नव्हता बघायचा, पण आम्ही आलो आहे, आम्हाला पॉईंट बघायचे आहेत। ते लोक गेले शॉपिंग करायला। काय घेणार आहे शॉपिंग करून, हे खुलखुल आहे। सो चला मी तुम्हाला भक्तपूर दाखवतो, कसं वाटतंय? मला घ्यायची आहे अशी। चला, इथे खूप सारे अँटिक वस्तू आहेत।
भक्तपूर सिटी सगळं पूर्ण काम विटांचंच केलेलं आहे बघा. फ्लोअरला पण विटा आहेत, भिंतींना गेटला सगळीकडे विटा विटा विटाच आहेत. आणि जुनी सिटी आहे इथे बघूनच समजतं. सो इथे तिकीट देऊन आतमध्ये यायचं आहे आणि आतमधला व्ह्यू मी तुम्हाला सगळं दाखवतो. पर एक बार वापिस हँडसम हो की नाही? भैया हँडसम हँडसम भैया म्हणजे भाऊ भाऊ हँडसम भाऊ. तो भैया यूपीचा भैया. हट. नाही नाही असं थोडी. यूपीचा भैया. नाही 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 नाही. हा मी सांगू त्यांना की मी बोललो ते सांगू. हँडसम नाही तू. दोन इकडे ना, आम्ही तिघं होतो, माझ्याकडे 3 तिकीट होती. येतो मी मागे जरा मागे जरा. सो 3 तिकीट होती, मी त्यांना तिकीट दिली. बरं ये 2 कौवों के साथ एक हैंडसम लड़का. डोम कावला. 2 कौवों के साथ एक हैंडसम. डोम कावला. 2 कौवे कौविनी हंसिनी लुंबिनी. नहीं नहीं हंसिनी. बता दो ये अपना गाइड है. ओके नमस्ते जी. नमस्ते. नमस्ते. हाँ तो पहली बार तो आपको स्वागत है भक्ति. हिंदी और इंग्लिश? हिंदी मराठी मराठी. ओके पहली बार तो आपको स्वागत है भक्तपुर में. अभी हम ये जगह है भक्तपुर दरबार स्क्वायर बोलता है. और ये मेन गेट एक होमा गेट बोलता है इसका. ये होमा गेट एंट्री करने के बाद आपको ये चारों मंदिर नजर आते हैं. ये चारों मंदिर यहाँ का 4 धाम है. 4 धाम वो वाला मंदिर है. देखिए आइए केदारनाथ, द्वारका, काशी विश्वनाथ, यहाँ का 4 धाम है. पहले यहाँ का लोग को 4 धाम जाने के लिए तो बहुत दूर था. उस टाइम में गाड़ी वाड़ी ट्रांसपोर्टेशन कुछ नहीं था, इसलिए यहाँ का राजा ने यहीं पर बना दिया 4 धाम, क्योंकि यही दर्शन कर सकते. सब बना हुआ है. हाँ एक कहावत है ना, मन में गंगा तो लोटा में गंगा, है ना. इसीलिए और इसके बाद हम आपको सेंटर पॉइंट में लेके जाएंगे. उधर एक्सप्लेन करके हम आपको गोल्डन गेट के अंदर तुलजा भवानी का मंदिर ले लेंगे. ठीक है. तुलजा भवानी मंदिर पण आहे. अब दर्शन मंदिर तो सब बंद है इधर. तो सुबह में खोलते मंदिराचं दर्शन करून घ्या फक्त. हां तर आम्ही आलो आतमध्ये. इथे माझ्यावर अत्याचार होत आहेत या कावळ्यांकडून. कोणामुळे होतंय ते तुझ्याच. तुझ्यामुळे तर. सो छान आहे. मी सांगेन तुम्ही जर नेपाळला येत असाल, भक्तपूरचा तिकीट आहे इंडियन 350 रुपये, नेपाळी 500 रुपये. वर्थ आहे. पण इथे आल्यानंतर जर तुम्हाला फोटोज व्हिडिओज काढायचे असतील तर इथे तुम्ही खूप छान लोकेशन आहे. अभी हम ये खड़ी हुई जगह है दरबार स्क्वायर बोलता है इसका. दरबार स्क्वायर राजा का महल. ये वाला बिल्डिंग है राजा का महल. पिछली खिड़की दरबार बोलता है. वो दरबार बना हुआ है 17वीं शताब्दी का है. 17वीं शताब्दी में राजा भूपतेंद्र मल्ल का शालिक है उधर. ये राजा का शालिक है. तो उसने बनाना लगा दिया वो दरबार 55 खिड़की दरबार. और ये वाला मंदिर है पत्थर से बना हुआ मंदिर. ये वत्सला देवी का है. ये वत्सला देवी का, ये शिखरा शैली का है. ये साउथ इंडियन आर्किटेक्चर का वत्सला देवी. वत्सला नाट्यशौर्य है ना, नृत्यशाला. गणेश डांस. विक्रांत भैया. आई कशी सहन करते तू घरामध्ये? गिरा था. वो मेरी माँ है रे. ये मंदिर तो गिरा था. जरा शांत रहा. ये मंदिर गिरा था 2015 का भूकंप में. उसके बाद जैसे कि तैसे बना दिया ये मंदिर. और इसके मंदिर के आगे ये छोटा सा घंटी देख रहे हैं ना, वो घंटी है कुत्ता भुकने का बेल बोलता है. डॉग बार्किंग बेल, कुत्ता भुकने का बेल. पहले आदमी लोग वो घंटी बजाया तो कुत्ता आके यहाँ पर भोंकता था. उसका साउंड भी कुत्ता के जैसे आते थे. इस बेल पहले आदमी को इकट्ठा करने के लिए ये घंटी बजा के आदमी को इकट्ठा कर देते थे. ये इमर्जन्सी बेल है. ये वाला क्या है? ये बड़ा असेंब्ली पॉइंट वर बोलवासाठी त्यांची ती बेल होती. डिझाइन वाला आहे ना. नाही म्हणजे 7वीं. चेंजिंग रूम है. चेंजिंग रूम है. इथे राजा राणी आंघोळ करायचे. लेके जाके उधर पूजा करते थे. राजा फूल लेता है ना, वो राजा का फूल लेता है. राजा के पास कोई गेस्ट आए तो यहीं पर बैठते थे. राजा का गेस्ट रूम है. राजा का गेस्ट रूम है. हा राजाचा महल आहे. हा रेस्ट रूम आहे. हा गेस्ट रूम आहे.
ये रेस्ट रूम। हा ये विक्रांत आहे और ये हैंडसम विक्रांत है, भैया साथ में भैया कल्याणी भाभी भी है. दोन सो अजून आतमध्ये आलो आणि हा एरिया तुम्ही बघू शकताय. इकडे हा मंदिर एक बनवलेला आहे. कुठे गेली? सो इथून अजून आतमध्ये आल्यानंतर हा इथे मार्केट आहे जिथे सगळ्या अँटिक वस्तू पण लागलेल्या आहेत. ते बघा, सो आम्ही भक्तपूरच्या गलिओमध्ये फिरतोय. इकडून दुसऱ्या साईडला चाललो आहे. आपण जे गेलेलो तो राज दरबार होता, दरबार स्क्वेअर. आणि आता इकडे अजून काही वास्तू आहेत. सो चला ते पण बघूया, आपण त्या वास्तू पण बघूया आणि तिथे पण काय काय आहे ते गाईडकडून आपण जाणून घेऊया. सो इथे काहीतरी माहिती सांगतोय. नाम है नेतापोला. नेतापोला इट इज कॉल्ड निवारी लैंग्वेज. नेता मीन 5 पोला मीन स्टोरी, 5 स्टोरी टेम्पल. वो मंदिर बना हुआ है 17वीं शताब्दी का, 1702. तो 1934 में बहुत बड़ा भूकंप आया था. 2015 में भी ये मंदिर नहीं गिरा है. और ये ऐसा आर्किटेक्चर को पैगोडा आर्किटेक्चर बोलता है. पैगोडा नेपाली आर्किटेक्चर है, नेपाल आर्किटेक्चर. ये नेपाल का सबसे ऊंचा मंदिर है. इसका अंदर है सिद्धि लक्ष्मी का मूर्ति है. नेपाल का सबसे ऊंचा मंदिर है ये सिद्धि लक्ष्मी का है. सो आमचं ते ती एरिया पण बघून झाली. आता आम्ही चाललो परत दरबार स्क्वेअरमध्ये. आणि इकडे ही गली किती छान वाटते बघा. दोन्ही साईडला शॉप्स आहेत आणि मधून गली आहे. सगळे काम इथले हे विटांचंच केलेलं आहे. सो चला आपण जाऊया परत आता दरबार स्क्वेअरमध्ये. सो आम्ही चाललो आता भक्तपूरच्या गल्लीमधून. इथे दोन्ही साईडला शॉप्स आहेत. पेंटिंगचे शॉप्स खूप छान छान आहेत. ते कलाचक्र मंडला आणि बाकी पेंटिंग्स आहेत. फोटो खिचन म्हणा इच्छा. आई काय घेतेस आई? शॉल 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 चालेल. चालू होता हो, ताई पोरांना ताईच्या दोन्ही पोरांना मिस करते. शॉली मस्त हां हो. तर गाईज आता भक्तपूर सिटी बघून झाली. इथे नंदी महाराज की जय. भक्तपूर सिटी बघून झाली. आता आम्ही चाललो बाहेर. छान होती म्हणजे फोटोज वगैरे काढायला, कारण हे सगळं जुनं बांधकाम आहे. आणि ज्या वास्तू सगळ्या होत्या त्या जुन्या होत्या. त्या राजांनी त्यांच्या कन्व्हिनियंटसाठी सगळं जे बांधलं होतं ते सगळं खूप छान होतं. त्यांचं आर्किटेक्चरल सगळं खूप 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 सुंदर होतं. मला खूप आवडलं. फोटो काढण्यासारखी जागा होती. हे लोक जे चायना मार्केटला गेले ते व्हिडिओ बघून पस्तावणार. आणि तुम्ही पण जर नेपाळचा प्लॅन करत असाल तर स्क्रीनवर दीप्तीताईचा नंबर आहे. हां, दीप्तीताईचा नंबर आहे. तुम्ही दीप्तीताईला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्ही पर्सनल येत असाल तर मी तर सांगेन पर्सनल येऊ नका. दीप्तीताईच्या थ्रूने या कारण ती सगळं अरेंजमेंट वगैरे करून घेते. आणि ट्रिप्स वगैरे छान असतात. जसं तुम्ही माझे दार्जिलिंगचे ब्लॉग्स बघितले, त्यानंतर आता नेपाळचे ब्लॉग्स. दीप्तीताई तर सगळं समजावून सांगते, सगळं व्यवस्थित करते. त्यासोबतच दीप्तीताईच्या 2 मॅनेजर्ससुद्धा असतात. हे इकडे बघा. हॅलो, तुमची तारीफ करता आता पहिल्यांदा. छान वेलकम. सो सगळं आपले जे ट्रिपचं वातावरण जे असतं सगळं ते फ्रेंडली असतं आणि सगळं सांभाळून सगळं आपलेपणासारखंच असतं. सो तुम्ही पण जर नेपाळला यायचं असेल तर ही सोडून बाकी सगळी चांगली नाही. तुम्हाला मी ही कल्याणीताई आहे, कल्याणीताईचा रिव्ह्यू, कल्याणीताईचा फीडबॅक मी शरद मामाला विचारेन. कल्याणीताई समोर नसताना विचारेन मी. सो चला आता आपण जाऊया हॉटेलवर आणि जेवण करून घेऊया. याच्यानंतर काय जेवल्यानंतर आपला साईट सीन पण काय पॉइंट्स काय, एक शक्तिपीठ आहे आणि स्वयंभू महादेव आहे.
चला पहिले तर जेवण करून घ्या. हां स्वयंभू आहे. चला आता हॉटेलवर जाऊया. तर गाईज आम्ही पोचलो. आता इथे बस येईल आणि आम्ही एवढीच पब्लिक आहोत. बाकी सगळी चायना मार्केटला गेली आहे. सगळ्यांनी भक्तपूर बघितलेली ही पब्लिक आहे ज्यांनी भक्तपूर बघितलाय. काय आपलीच बस आहे. तर गाइस प्लॅन में थोडा चेंज होणार. आम्ही आलो आता शक्तीपीठचं दर्शन करायला. मग इथून आम्ही हॉटेलवर जाऊ. आणि ही शक्तीपीठ खूप सुंदर परिसर आहे. या नदीच्या वर एक छोटासा ब्रिज बनवलेला आहे. पाण्याला वास येते पण. स्वामी आलो एंट्री गेटच्या इथे. हे आहे शक्तीपीठ श्री गृहेश्वरी मंदिर. एंट्रन्स फॉर द ओनली हिंदूज ओनली. आणि ते लग्न झालेलं आहे. इथे लग्न झालेलं आहे. एक कोणाला लगीन करत असेल तर ऑफर आहे. स्वामी आलो आता मंदिराच्या आतमध्ये. वरती हा मंदिराचा परिसर आहे आणि हे मुख्य मंदिर आहे. इथे पूजा चालू आहे. चला आमचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो. आता जाऊया आता रूमवर. माऊली ज्योती बोले. सो आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही परत निघालो साईट सीनसाठी. आणि इकडे आपल्याला आपण काठमांडूमध्येच फिरतोय आज पण. सो आम्ही आता पोचलो. बुढा नीलकंठ मंदिर. कुठे गेली मंडळी. हा एंट्री गेट आहे. सो आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत आणि ते इथूनच बंद करायला लावतील. तर गाईज आज काठमांडूमध्येच आम्ही अजून एका स्पॉटवर आलो आहोत. हे पण मंदिरच आहे आणि हे आहे स्वयंभूनाथ मंदिर. हां बुद्ध स्वयंभू. आणि मग आज आम्ही आमचा स्टे काठमांडूमध्ये असेल. उद्या आम्ही निघू जनकपुरीसाठी. उद्या आपल्या सीतामातेचं माहेरघर जनकपुरीमध्ये जाऊ. तिथल्या मंदिरात जाऊ आणि मग उद्या जनकपुरीमध्ये स्टे असेल. चला आज आपण आता बुद्ध स्वयंभू बघूया. स्वामी आलो आता आतमध्ये आणि इथे हा स्तूप आहे आणि इथे 3 मूर्ती आहेत बघा.
गाईज आम्ही आता पोचलो चायना मार्केटला. इथून मार्केट स्टार्ट होतो. कुठे तुला कुठे बसायचं? तू बसतो कुठे? कुठे बसतो? कुठे शॉपिंगला जायचं? बाबा तिकडे काय दिसला तुला? काय तिथे सांगशील तर? हा काय दिसला? काय तिथे सांग. काय कसं काय? भया बच ना बच काय दे? काय पाहिजे? बाबा तू येडा करशील मला आता. इथं डोलत चमकलेले आहेत गाईज. टुटू शेटचे डोळे बघा कसे चमकलेले आहेत. आता इथं मला येडा करून ठेवशील तू. बम नो. चल बघू. चल काय आहे आपण बघूया इथे. रिमोट विदाउट रिमोट. नो रिमोट. अजून काय पाहिजे? काय? तर चला गाईज आता आम्ही चायना मार्केट फिरून झाला आमचा. टुटू कसं होतं मार्केट? टुटू मार्केट कसा होता? इकडे बघ. बघा टुटू. याला बोलतात आमची टीम. माझ्या टीमचा माणूस माझ्याकडेवर नाही येत का? तर मग त्याच्या टीमवाल्याला त्रास होईल ना. खरवडे मामा सुजावाचा नसते त्याला खरवडे मावशी उजावाचा. टुटू मार तिला मार. बघू तुझ्या माहिती का? बघ आधीच नाही बोलते खरवड्या. काय बत्तीची काढतो रे टुटू? हिला मारू? टुटू मावशीला मारू? तुझा भाषाच तुझी. 1 2 3. 1 2. हा का रे? 1 2 3. 1. बाबू मामाला हटक. हा का? नो चुप. मामाला आव्हा दे. नाही मामाला आव्हान नाही द्यायचं. चला आता जातो आम्ही रूम वर. नो तू कर. सो गाईज आम्ही पोचलो आता हॉटेल जवळ. हा आहे आमचं हॉटेल क्वीन टॉवर. हा बघा हा हॉटेल आहे. स्वतः मी आलो जेवायला. जेवणाचा मेन्यू राईस. सगळी पब्लिक जेवून गेली आहे. मी लास्टला आलो आहे कारण मी जरा जाऊन झोप लागली मला. वरण, वांग्याचा भरीत, वाटाण्याची भाजी आणि इथे खीर, पापड आणि माय फेवरेट खीर पुरी. खीर पुरी आणि पापड. तू जेवली? खीर पापड. तू जेवलीस? हा बघ माझा अर्धा. यो असा टीम. याशी माऊची टीम. ती बघ खाते कुठं लोलते कुठं. सोना जेवलीस तू? जेवलास? नको मला खीर. बॅटर करा सांग किती वाटी. ब्लॉक चालू करायचं 2 वाट्या घालून मम्मी तिथलं 2. नवी ते मामाचं एक ग्लास तुला वरती दिल ती. मला खाला माझ्या खीर खाल्ला. मला नकोच खीर. माझी खा. तो एक वाट तो मामाचं वेगळं भरून दिल तर खीर तो खाऊनच खाली येईल मी.
माझी कशासाठी थांबलाय? माझी कशासाठी थांबलाय? तुमचा काढ. बेडरूम मध्ये